यांच्या भ्रष्टाचारांना आता तुम्ही पांघरून घालता कामा नाही. त्याची कडवट चौकशी व्हायला पाहिजे. ते कसे आहेत मला जरा तुमचा महायुतीचं बोलताना मग अजित पवार वेगळे का म्हणून विचारा ना पहिलं. त्यांच्या अंतर्मनाला माहिती असतं की आपण काय बोलतोय ते ढोंग आहे. ते ढोंग त्यांना कळत असतं. आणि मग आहे तेवढाच आहे. तो कमी नाही झाला. परप्रांतीयांची संख्या वाढली म्हणून त्याची टक्केवारी कमी दिसते. काँग्रेसमधले लोक सुद्धा नाराज आहेत. मग पहिरेदारांनी तेव्हा का नाही रोखलं? पहिरेदाराचं काम आहे ना की बाबा गडबड होते तेव्हा आवाज करायचा होता, तेव्हा बोलायचं होतं. शिवसेनेत झालेली बंडखोरी, दोन गट, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन बंधू एकत्र आले आणि भाजपचा विकासाचा नारा आणि भाजप सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या मैदानात स्वबळावर उतरलाय आणि काँग्रेसची ही स्थिती आहे. नेमकं या महायुद्धामध्ये महानगरपालिकेच्या काय घडतंय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जोर नेमका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे कसा आहे यासाठी आपल्याला बोलावं लागणार आहे. फायरब्रँड नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि खासदार अरविंद सावंत, खूप स्वागत आहे आपलं. नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्र. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जोर कोणाचा लागणार आहे? अर्थातच शिवसेना मनसे युतीचा ठाकरे ब्रँड. पण ते मुख्यमंत्री म्हणतायत की कुठलाही ब्रँड नाही आहे, महायुतीचा ब्रँड आहे, शिंदे आणि फडणवीस. ते कसे आहेत मला जरा तुमचा महायुतीचं बोलताना मग अजित पवार वेगळे का म्हणून विचारा ना पहिलं त्यांना. पहिलं विचारा त्यांना अजित पवार वेगळे का तुमच्या सरकारमध्ये आहेत ते वेगळे लढतायत मुंबईमध्ये पण. म्हणून मुळात असं आहे की आता त्यांना ती सवय आहे की प्रत्येक गोष्ट अशी मोठी करून सांगायची. मी साध्या भाषेत सांगतो आणि ती कसं 400 पार अब की बार 400 पार अशी नारे त्यांनी दिलेत ना. त्यांची सवय आहे. त्या सवयीप्रमाणे ते बोलत असतात. ते असं कसं म्हणतील आमच्या कमी जागा येणार आहेत म्हणून? नाहीत म्हणणार. तेवढं आमचाच त्यांनी ठरवलेलंच आहे ना. म्हणजे आतापासून इथपर्यंत आम्हीच. त्या पद्धतीप्रमाणे त्यांचं बोलणं असतं. त्यांच्या अंतर्मनाला माहिती असतं की आपण काय बोलतोय ते ढोंग आहे. ते ढोंग त्यांना कळत असतं. पण त्यांना माहिती आहे ढोंगाला पण काही लोक बोलतात. ढोंगाचा उपयोग करून घ्यायचा. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे सगळी महानगरपालिकेची गणितं बदलून जातील. मराठी अस्मिता सगळ्यात महत्वाची तीच आहे मुळात, मराठी अस्मिता. पण मराठी अस्मितेच्या जोरावरती निवडणूक लढता येईल इतकं महाराष्ट्र, इथला मुंबईचा सगळा राजकीय आणि सामाजिक भूगोल बदलून गेलाय. त्याचं कारण असं आहे. मला वाटतं काल परवाकडे सुद्धा पत्रकार परिषद बोलताना ते म्हणाले 1960ला आपण भाषावर प्रांतरचनानुसार आपला महाराष्ट्र निर्माण झाला नव्हता. तो 1960ला झाला. खूप लढाई करावी लागली, संघर्ष करावा लागला, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. पण 60ला महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर मात्र मराठी माणूस परत पोरका झाला. म्हणून तेव्हा शाहीर साबळेंचा असुरी खास मालक घरचा म्हणजे ते सगळं त्यावेळेला आले लक्षात ठेवा. पण मतांचं जर गणित वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापली आणि मराठी माणसाला पुन्हा ती संयुक्त भाषा चळवळीची आठवण म्हणून एकवट आणलं. आज परत तीच परिस्थिती आलेली आहे. पण परिस्थिती आहे, आली जरी असेल तरी तुम्हाला अनुकूल परिस्थिती मुंबईच्या या बॅटल ग्राउंड वरती दिसते. 100% दिसते. तुम्ही पहा ना. मराठी माणूस इतका आहे कुठे मुंबईमध्ये? अहो तुम्ही असं कसं करता गणित मला कळत नाही. मराठी माणूस आहे तेवढाच आहे. तो कमी नाही झाला. परप्रांतीयांची संख्या वाढली म्हणून त्याची टक्केवारी कमी दिसते. आता त्या परप्रांतीयांमध्ये सुद्धा 100% तो मुंबईचा मतदार आहे का, उत्तर प्रदेशचा मतदार आहे, राहतो मुंबईत, आपला बिचारा नोकरी करतो, व्यवसाय करतो, मतदार उत्तर प्रदेश आहे तो. आणि म्हणून ते सुद्धा आपल्याला पाहावं लागतं. पण ती माणसं सुद्धा त्यांना लक्षात आहे की मुंबईमध्ये जेव्हा आम्ही राहतो तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी किंवा वंदनीय शिवसेना प्रमुखांची खरी शिवसेना निनं आम्हाला सांभाळलंय. पण आता जेव्हा कोविड आला तेव्हा आम्ही उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, पूर्व भारतीय, पश्चिम भारतीय नाही केलं. ही सगळी माणसं आपली आहेत. जेव्हा शिवसेना रक्तदान करते तेव्हा नाही विचारत हे रक्त उत्तर भारतीयाला देणार, दक्षिण भारतीयाला देणार, हिंदूला देणार, मुसलमान नाही. रक्तदान. आणि तुम्हाला तर मुस्लिमांनी खूप मतं दिली मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आज ती तुमच्यासोबत असतील? आहेत ना, अजूनही आहेत माझे. पण काँग्रेस तुमच्यासोबत नाही म्हणून काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता जास्त आहे. आता ते काँग्रेसला का वाटलं मला माहिती नाही. पण तरी सुद्धा ती माणसं आजही तुम्ही बघा, कुठल्याही मुस्लिम बांधवाकडे जा किंवा भगिनीकडे जा आणि तिला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे एवढं नाव बोला का ती काय म्हणते ते बघा.
तर ते आवडलं उद्धवजी उसको मानते. पण तुमच्या मतांची फाटाफूट नाही होत म्हणजे तुमच्या महाविकास आघाडीमध्ये म्हणजे आता राज ठाकरे आल्यामुळे वेगळी आघाडी झाली, पण काँग्रेस जर सोबत असती आणखी मजा मतांची- आली असती, हे नक्की आहे. सोबत असतं तर आणखी मजा आली असती. म्हणजे आत्ता उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यामुळे जे मताधिक्य किंवा मतदान वाढणार आहे, आमची संख्या वाढणार ते आम्हाला अनुकूल आहे. काँग्रेसमधले लोक सुद्धा नाराज आहेत का तुम्ही आघाडीत गेला नाहीत म्हणून. हे लक्षात घ्या पहिलं. त्यांनाही माहिती आहे की इथं शिवसेनेसोबत राहणं आवश्यक होतं. तुम्ही बाहेर राहिलात की नाशिकमध्ये शिवसेना, मनसे, काँग्रेस सगळे एकत्र आहेत ना, मग तिथे राजसाहेब त्यांना आणले तिथेच का. त्यामुळे इथल्या काही लोकांच्या मनामध्ये काय असेल कदाचित मला माहिती नाही, त्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. पण त्यांच्यामधली लोक त्यासाठीच नाराज आहे. अरे आपण बरोबर होतो, तसंच राहायला हवं. मॅजिक फिगर क्रॉस होईल. हा? राज आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे काही उमेदवार मैदानात आहेत, पण या तिघांमुळे जी महानगरपालिकेमध्ये सत्ता बसायला पाहिजे ते बसणारच, ती बसणारच. इंग्रजीत म्हणतो ना आपण स्पेलिंग इट, ते विजयाचा सुगंध दरवळतोय. ज्या दिवशी एकत्र आले ना तेव्हाच मराठी माणसांची मनं एक जीव झाली. आणि जेव्हा मराठी माणसांची मनं एक होतात तेव्हा यश आपोआप त्याच्याबरोबर येतात. भाजपला तुम्ही कसं काउंटर करता? मग एक तर 25 वर्ष तुमची सत्ता होती, ते तुमच्या सत्तेत सहभागी होते, तरी सुद्धा ते म्हणतात की आमची कुठली जबाबदारी नाही, स्टँडिंग कमिटी तुमच्याकडे. आता ते स्टँडिंग कमिटीचे पूर्वीचे यशवंत जाधव हे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. त्यांचे भ्रष्टाचाराचे आरोप, अकाउंटेबिलिटी कुठलीही नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, खड्डे पडतायत, गटार तुंबलेली आहेत. असं सगळं असताना याला काउंटर काय आहे उद्धव ठाकरे मला यांच्याकडून? वाटतं आपण पुन्हा जरा थोडस पायपरीट करायचं का, की त्या 25 वर्षातली 20 वर्ष हे आमच्या बरोबर आहे. बरोबर आहे. मग तेव्हा तुम्हाला कोणी रोकायला थांबवलं सांगितलं होतं का? नाही. कोणी थांबवलं होतं का की बाई चुकीचं घडतंय घेऊन टाका. म्हणजे ते त्या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी आहेत. ते म्हणतात आम्ही पहिरेदार होतो. मग पहिरेदाराने तेव्हा का नाही रोखलं? पहिरेदाराचं काम आहे ना की बाबा गडबड होते तेव्हा आवाज करायचा होता, तेव्हा बोलायचं होतं. ते सतत बोलत राहिलेत मी पहिरेदार आहेत. त्यांना माहिती आहे की कारभार इतका चोख चाललाय ना की त्यांना शब्द सुद्धा नव्हते या सगळ्या विचारायचं. तुम्ही कसं विसरता? 2022ला टर्म संपली. 2022च्या पूर्वी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंनी कोस्टल रोडची घोषणा केली. सत्ता नंतर आली. कोस्टल रोड त्यांच्या डोक्यात अगोदरपासून होता. 2022च्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी मुंबईचा पूर्व किनाऱ्याचं ड्रीम दाखवलं, प्रोजेक्ट सांगितलं होतं. त्यांनी महालक्ष्मीच्या रेस्कोच्या उद्यानाचं, आंतरराष्ट्रीय उद्यानाची घोषणा वाटली होती. त्यांनी मुंबईच्या पाण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पैशातून अतिरिक्त धरण बांधलं. आज मुंबईकरांनी कधीच पाणी पिताना तरी विसरू नका. पाण्याला जाग रे निदान मिठाला जाग म्हणतो तसं पाण्याला जाग पाणी आज मुंबईकरांना 362 दिवस मिळतं. त्याचं कारण आदरणीय उद्धवजींचं व्हिजन. त्यांनी महापालिकेच्या पैशातनं मध्यवैतरणा बांधायला लावलं. त्या मध्यवैतरणचा पाण्याचा साठा आज प्रचंड असल्यामुळे आज आपल्याला पाणी मिळतंय. ते अधिक मिळावं म्हणून सुद्धा त्यांनी आणखीन गारगाई पिंजाचा विषय केला होता. पण नंतर त्यांनी डिसॅलिनेशन म्हणजे खारं पाणी गोड करण्याचं, पिण्याच्या दर्जाचं करण्याचा प्रोजेक्ट मनात धरला. कारण तिथं जी काही वृक्षतोड होणार होती 6 लाख झाडांची ती होऊ नये या भावनेनं त्यांनी त्या प्रोजेक्टला बोलले होते. पण ते थांबवलं का? तर ती 6 लाख वृक्षतोड परवडणारी नाही. शेवटी पाऊस डोंगर जंगल याच्यामुळेच पडतो. ते जर संबंध डोंगरच उद्ध्वस्त केला, आपण जंगलच उद्ध्वस्त केलं तर मग ऑक्सिजन कुठून आणणार आहोत. आणि म्हणून त्यांनी हा एक प्रोजेक्ट नवीन डोळ्यासमोर आणला. पण त्याच मेट्रोच्या भरोश्यावर 2 गोष्टी सांगतो अजून पाण्याबरोबर. मग महापालिकेच्या पैशातून एक नवीन मेडिकल कॉलेज सुरू केलं, एक नवीन हॉस्पिटल सुरू केलं जोगेश्वरीला. बाळासाहेब ठाकरे वंदनीय हिंदू हृदयाचं म्हणून बाळासाहेब ठाकरे रुग्णालय मुंबई महापालिकेचं, त्याच्यासोबत मेडिकल कॉलेज केलं. म्हणजे त्या सीट सुद्धा वाढल्या आपल्या लोकांना. आणि तिसरी महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने ती आहे की मुंबईतल्या जात पात पंथ धर्म न पाहता गोरगरिबांच्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून CBSE, ICSE इंटरनॅशनल बोर्डचा अभ्यासक्रम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिकवण्याचं ठरवलं. आणि ते ठरवताना या सगळ्या शिक्षण अभ्यासक्रमांना तुमच्या मुलांना जर तिकडं खाजगी शाळेत जावं लागलं तर लाखो रुपये फी भरायला लागते.
ती मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मोफत शिक्षण देण्याचं काम शिवसेना आणि आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झाले. आज तुम्ही मुंबई पब्लिक स्कूल पाहताय ना, गोरगरिबांच्या मुलांना सीबीएसईचं शिक्षण आहे, आयसीएसईचं शिक्षण आहे, IB दर्जाचं शिक्षण आहे आणि मोफत आहे. हे मुंबईकरांनी विसरू नये बरं. ज्याला लाखो रुपये फी द्यावी लागते ना, ती तुम्हाला मिळतं. पाणी मोफत मिळतं. कुठलाही कर आकारणी न करता. हे तुंबायचं पाणी हिंदू माताजवळ तुमलं कधी यंदा? ती नाचणारी बाई कुठे गेली होती यंदा? आली नाही ती. हाय काय नाही काय नाचायची तिकडे ती. तिला नाचायला बोलवलं पाहिजे होतं. तिला नाचायला दिल्लीत पाठवायला पाहिजे होतं. जरासं पाणी पडल्यावर पाणी कसं दिल्लीत तुमचं ते बघा. इथं तर समुद्र आहे. भरती ओटीचा परिणाम असतो तरी सुद्धा पण आदित्यजींनी एक मोठं काम करून मुंबईचं पाणी तुंबण्याचं थांबवलं. पण मला एक सांगा, तरी सुद्धा मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम होतं, वाहतुकीची कोंडी होते, गटाराची मला फक्त बोलू द्या. आजही काय बोललो? आजही गटार तुंबतात, रस्त्यावरचे खड्डे इतके भयंकर आहेत की अपघात होतात आणि फारच म्हणजे संकटमय स्थितीचा सामना करावा लागतो पावसाळ्यामध्ये. काही प्रश्नांची सोडवणूक तुम्ही केली, उत्तरं मिळाली, एक्झिक्यूट काही योजना झाल्या, पण हे कुणामुळे होतं? या 4 वर्षामध्ये प्रशासन होतं महापालिकेवर म्हणून झालं की हा इतक्या वर्षाचा सगळा बॅकलॉग होता? तुम्हीच उत्तर दिलं, बरं झालं. मी आता नेमकं तेच उत्तर तुम्हाला देणार होतो. 2022ला आदरणीय उद्धवजी वर्षा बंगल्यावर पायउतार झाले. तेव्हा आज 25 साल आहे, म्हणजे 26 उजाडलं, 2026 सुरू आहे आता. या मधल्या काळात कोण होतं? कोणाचं सरकार तिथे होतं? महापालिका तर अस्तित्वात नव्हती. तुम्ही लोकशाहीच्या मुळावर आलेले लोक आहात ना. मुळात 2022ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. जेव्हा संपली 17च्या नंतर 22ची, ती 22ला निवडणुका नाही झाल्या. गेल्या 3 वर्ष निवडणुका नाही झाल्यात. बरं, सुज्ञ जन हो असं मी म्हणेन. पहा बरं, लोकशाही 3 वर्ष तुमचा अधिकार त्यांनी काढून घेतला. तो जो लोकप्रतिनिधी म्हणून गेला पाहिजे तो लोकप्रतिनिधी जाऊ दिला नाही आणि तिथं अधिकाऱ्यांच्या मार्फत, सगळ्या प्रशासनाच्या मार्फत, तिथनं राज्य सरकारच्या थ्रू प्रशासन नुसतं ढिम्म देईल ते आदेश पाळायचे, कायदे विधे पण मला सांगा, तुमची सत्ता आली तर तुम्ही अकाउंटेबिलिटी, मॉरल 100% अकाउंटेबिलिटी राहील? आम्ही अकाउंटेबिलिटीवर मानतो आणि पुरत करून दाखवतो. 100% मानतो अकाउंटेबिलिटी. पण आता भाजपचा जो अजेंडा आहे इथला मुळात तो विकासाचा आहे. मेट्रो, कोस्टल, अटल सेतू, आणखी काही विकासाची कामं, आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर आम्ही हे निवडणूक लढतोय आणि त्या ट्रान्सपरन्सी राहील असा त्यांचा दावा करतो. तुम्ही कसं याला हे करणार? म्हणजे आणि विकासाचा परिणाम सुद्धा लोकांवरती झाल्याचं काही ठिकाणी दिसत आहे. चांगला प्रश्न आहे. विकास की विध्वंस, असा माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला. आता विकासातल्या सांगतो. लोकांना कधी कधी काय होतं, एखादी गोष्ट चांगली गेली की आपण तुला छान दिसतंय रे, पण ती गोष्ट किती रुपयाची होती? ती दिसणारी गोष्ट जी दिसते तिला किती खर्च आला पाहिजे? 1 लाखाभरात व्हायला पाहिजे, त्याला 10 लाख झाले. ते सर्वसामान्य माणसाला नाही कळत. त्याचं ज्वलंत उदाहरण पकडले गेले. चोरी पकडी गई, वोट चोरी के बाद ये भी चोरी बता देता हूं. ही पण चोरी लक्षात घ्या. जेव्हा यांनी त्या गोरेगाव मुलुंड जो बोगदा करण्याचा ठरवला, त्या बोगद्याचं करण्याचं, बोरिवली मुलुंड त्या बोगद्याचं कंत्राट मेगा इंजिनिअरिंग कंपनी नावाच्या कंपनीला मिळालं, जिचा इतिहास या सगळ्या धंद्यातला नाही बरं का. त्या मेगा इंजिनिअरिंग कंपनीला कंत्राट मिळाल्यानंतर ते कसे बेकायदेशीर दिलं गेलं याच्या विरोधात लॉर्सन टुब्रो कंपनी गेली आणि कंपनीने दाखवून दिलं की हे प्रोजेक्ट 3000 कोटी रुपये वरती, म्हणजे अधिकचे देऊन केलं जात आहे. प्रोजेक्ट रद्द करावं लागलं, L&Tला द्यावा लागला. 3000 कोटी रुपये वाचले. आदित्यजी ठाकरेंनी मधल्या काळामध्ये अनेक पत्रकार परिषदा घेऊन दाखवल्या आणि कसे महानगरपालिकेचे पैसे त्यांनी सत्तेत नसताना पण वाचवले. कसे म्हणजे भ्रष्टाचार का टोकाला की विचारू नका. आत्ता सुद्धा सांगतो, मुंबई महानगरपालिका जेव्हा शिवसेनेच्या ताब्यात आली तेव्हा ती 600 कोटी रुपयाच्या तोट्यात होती. ती त्या 15-20 वर्षामध्ये तिला उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली तिच्या तिजोरीत 92,000 कोटी रुपये ठेवण्यात आले. फिक्स डिपॉझिट अनामत ठेवण्यात आली. विचार करा, 600 कोटी तोट्यातून 92,000 कोटी रुपये. ह्या 92,000 कोटीमध्ये काय होतं, तर एक तर पहिली गोष्ट कर्मचाऱ्यांचं देय रक्कम असते ती सुरक्षित करावी
आणि अधिकचे पैसे मोठ्या प्रोजेक्टसाठी वापरावे. जसं मी मगाशी तुम्हाला धरणाचा उल्लेख केला. कोस्टल रोड सुद्धा मुंबई महापालिकेच्या पैशात नाही, सरकारच्या नाही बरं का. हे पहिले लक्षात ठेवा. आणि ते केव्हा उद्धवजी ठाकरे साहेब आणि मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असताना केलाय. 10,000 कोटीची तरतूद त्या कोस्टल रोडसाठी केली होती. पण मुख्यमंत्री म्हणतात की एक्झिक्युशन मी केलंय, मी काही पूर्ण श्रेय घेत नाही कुठल्याही प्रोजेक्टचं, पण मी एक्झिक्यूट केले. अरे परत तेच. मग असं असेल तर आमचा पूर्वीचा सिलिंग आहे ना, तो आम्ही पायाभरणी केली होती, काँग्रेसने बांधला म्हणून त्याला नाव दिलं ना त्यांचं, यशवंतरावांचं. मग विसरू नका बरं, हे असंच अंगलट येतं पहिल्यांदा. मी त्या स्वतःच्या त्या रस्त्याला काम करताना एक्झिक्यूटिव्ह तो काय केलं तुम्ही, माझं म्हणणं आहे 100% नाही. कारण मी स्वतः आदित्यजींबरोबर उद्धवजींबरोबर अटल सेतू, कारण दोन्ही माझ्या मतदारसंघात येतात. अटल सेतूची सुरुवात आहे तीही माझ्या मतदारसंघात आहे. आणि हा संबंध कोस्टल रोड आहे तो अगदी माझ्या मतदारसंघातला आहे. त्याचं भूमिपूजनही माझ्याच मतदारसंघात झालं. मी स्वतः तिथे त्या भूमिपूजनाला उपस्थित आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही केलं ना, मग जी टनेल बोरिंग मशीन जी होती, जी बोगदा करणारी जी मशीन आणली होती, त्या मशीनला नाव काय दिलं होतं माहिती आहे का, कल्पना आहे? आठवण, मावळा. कोणी दिली? उद्धवजीने नाव दिलं त्याला मावळा. ती बोरिंग मशीनला नाव दिलं. तो बोगदा आरपार गेल्यानंतर उद्धवजी त्या बोगद्यात गेलेले आहेत, आदित्यजी गेले आहेत, अटल सेतूवर 10 वेळा 50 वेळा आले. एक्झिक्युशनचं काम आमच्याकडे चालू होतं. 2022ला पायउतार झाली, थोडंसं बाकीचं काय उरलेलं असेल ते तुम्ही केलं असेल, उद्घाटन तुमच्या असते, हे लक्षात घ्या. पण हा संबंध टनेल, हा कोस्टल रोड हे उद्धवजींचं ड्रीम आणि त्यांनीच केलं. आणि सगळ्यात महत्वाचं हे मुंबई महापालिकेच्या पैशातून केलेलं आहे. राज्य सरकारचा 1.5 दमड्याची मदत घेतलेली. आता काय साधारणतः अजेंडा असेल, म्हणजे मागे ज्या काही 25 वर्षाच्या तुमच्या सत्तेमध्ये महानगरपालिकेच्या ज्या काही चुका झाल्या, जे काही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, म्हणजे त्यातून काही आपण हे करून पुढे आता आपल्याला कसं जाता येईल? यावेळेला मात्र उलट बोलणार आहे. पण मला असं वाटतं नाही, यांच्या भ्रष्टाचारांना आता तुम्ही पांघरून घालता कामा नाही. त्याची कडवट चौकशी व्हायला पाहिजे. म्हणजे कसे एक्सेस जास्त पैसे, अधिकचे पैसे देतात. बेगांची कंपनी का दिली? त्यांनी ते इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले होते, 4,000 कोटी रुपये यांना दिले त्यांनी, 5,000 कोटी काहीतरी, 30,000 कोटीचं 10% अधिक पैसे इलेक्ट्रॉल बॉन्डला दिले. कुणाला? भारतीय जनता पार्टीला. आजपर्यंत इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून आलेले पैसे काढले तर 135 कोटीवरील काँग्रेसच्याच असतील. आम्ही तर छोटे मोठे प्रादेशिक पक्ष आहोत, राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेस, त्यांच्या खात्यात 135 कोटी आहेत आणि 10,000 कोटी यांच्या खात्यात आहेत. पण कोणी दिले आणि का दिले? बीएमसीचं ऑडिट व्हायला पाहिजे. सगळे जे ऑडिट आहे, सगळे पैसे जे आलेत ना, हे असेच आहे. म्हणजे ब्राईब आहे एक प्रकारची. तुम्ही आम्हाला पैसे द्या आणि प्रोजेक्ट उचला. बीएमसीचं ऑडिट व्हायला पाहिजे का? त्याची श्वेतपत्रिका सत्ता आल्यानंतर काढणार का? लोकांना कळेल का कुठला कॉन्ट्रॅक्टर आहे, ब्लॅकलिस्टेड मधले कॉन्ट्रॅक्टर आहे का? मला वाटतं आदित्यजींनी त्यांचं एवढं काय करून ठेवलं ना, इतक्या रस्त्यांच्या सगळ्या भ्रष्टाचाराची त्यांनी दाखले केलेले आहेत. आता बघा मुंबई अगदी खोदून ठेवली आहे सगळीकडे निवडणूक आल्याबरोबर. आणि त्याच्यात सुद्धा आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मी मगा सांगितलं 92,000 कोटी रुपयाचे ठेवी ठेवल्या, मुदत ठेवी. आता दुसऱ्या बाजूला या प्रशासकांच्या कारभारामध्ये म्हणजे सरकार त्याला टाकली देतं. आतापर्यंत 3 लाख कोटीचं कंत्राट देण्यात आले. पैसे किती आहेत तुमच्या तिजोरीत? 92,000 कोटी. तुमचं बजेट काय असतं? साधारणपणे 75,000 कोटीचं बजेट आहे मुंबई महापालिकेत. 3 लाख कोटीचं तुम्ही कंत्राट देऊन झालात. आता नुसतं कंत्राट दिलं नाही आहे, टेंडर करून झाले नाही आहेत. त्याच्या पुढं कामाची सुरुवात करण्यासाठी त्या कंत्राटदारांना, ठेकेदारांना 10% पैसे दिले, म्हणजे 3,000 कोटी रुपये दिले गेले. तेच 3,000 कोटी कदाचित निवडणुकीत करत असतील. आता हा तुमचा आरोप आहे? आरोप आहे 100%. मला एक सांगा की आता मुंबईचं सगळं डायनामिक्स, इथले डायमेन्शन्स निवडणुकीतले खूप बदलले आहे. एकीकडे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर तुमची लढाई सुरू आहे, दुसरीकडे त्यांचं म्हणणं आहे की भाजपचं की आमच्याकडे पण मराठी आहे, आमच्याकडे गुजराती आहे, आमच्याकडे उत्तर भारतीय आहे, सगळेच आमच्याकडे आहेत आणि मराठी मतांना ते तुम्ही अजिबात त्याला कुठे काही फटका भाजपला बसणार नाही. मग एवढी सगळी मजबूत स्थिती असताना तुमच्याकडे फक्त मराठी मत आहेत की बाकी मुंबईतले सगळे जे मराठी मतांच्या आसपास सगळे पोहोचले आहेत? आमचं मराठी पहिले समजून घ्या. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो आम्हीच धन्य ऐकतो मराठी. एवढ्या जगात
जात धर्म पंथ एक मानतो मराठी. जात धर्म पंथ एक मानतो मराठी. ही बदललेली भूमिका आहे का? नाही, ही अशीच होती पहिल्यापासून. अशी नसती तर शाबीरबाई शेख जिल्हा प्रमुख, बरं पक्षाचं पद होतं ते किती मोठं होतं ते लक्षात घ्या. ठाणे जिल्ह्याचे प्रमुख होते आणि काल परवाकडे नाही होते, आता ह्यांना उत्तर द्यायचं म्हणून तेव्हापासून संघटनेच्या स्थापनेपासून. म्हणजे मोदा जोशी, त्याच्याबद्दल शाबीरबाई शेख, आनंदगे साहेब नंतर आले, त्याच्यानंतर मोरे वरे झाले, पण त्याच्या अगोदर शाबीरबाई शेख होते. तिकडे अल्ताफ खान होता नाशिकला, कळलं का? गुजरात राजस्थानचे राज्यप्रमुख मुंबईत राहतात बरं का, राज्य संपर्क होऊ. ते गुजराती आहेत, मारवाडी आहेत, तिथले काही मराठी आहेत. आम्ही असं नाही म्हणालो छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार आहेत, असले लोक आहेत त्यांच्याकडे, लक्षात घ्या. त्यामुळे गुजरात आणि शिवसेना उभ्या देशात आहे ना, ती उभ्या देशात आहे. ती त्या त्या राज्याची प्रादेशिक अस्मिता आणि राष्ट्रीय अस्मिता एकत्र करून उभी राहते. म्हणून ते हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आम्ही मानतो, धर्माधिष्ठित नाही मानत आम्ही राष्ट्रीयत्व मानतो. मला एक सांगा की मुंबई तोडण्याची भाषा आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची चा डाव भाजपचा आहे असं तुमचं सारखं म्हणणं आहे, पण हे नॅरेटिव्ह प्रत्येक वेळेला चालतं का, किंवा हे काय म्हणजे लोकांच्या Narrative नाही, सत्य आहे. बघा, आधी मुळात जो पक्ष सत्तेवर आहे ना आपल्या महाराष्ट्रात, त्याच्या मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं होतं, विदर्भ वेगळा काय आहे ना. आता मागच्या नागपूरच्या अधिवेशनात बोललेत परत विदर्भ वेगळा, बोललेत की नाही सांगा. विदर्भ वेगळा आजही त्यांच्या डोक्यात आहे. तेव्हा तर ते लग्न करणार नव्हते विदर्भ वेगळा केल्याशिवाय, कळलं का? म्हणजे ज्यांना असं वाटतं महाराष्ट्राचे तुकडे व्हावे ते त्या राज्यकारभार करतायत. आणि मुंबईवरचा डोळा आज नाही आहे. 60 साली मुंबई झाली, आंदोलन कशासाठी झालं होतं? महाराष्ट्र निर्मितीसाठी नाही निव्वळ झालं आंदोलन, मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. त्या मुंबईवर माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काय, ते शाहीर अमरसिकांचं गीत विसरू नका बरं. ती महिना कोण होती? ती महिना मुंबई होती. तिच्यासाठी आंदोलन झालं त्या मुंबईवर. तेव्हा सुद्धा धनिकांचा असा डोळा होता, असंच धनिकांनी जाऊन मांडलं होतं की मुंबई देता कामा नये, त्यांना जमलंच तर ती गुजरातला द्या, पण त्यांना देऊ नका. जमलं तर मग केंद्रशासित करा. आणि मुंबईच्या संदर्भातला आत्ताचा शेवटचे 2 उद्योग सांगतो तुम्हाला मी आता तयारी केलेली. एक उद्योग आहे चंदीगडचा, कल्पना आहे तुम्हाला? आत्ता चंदीगडला गेल्या महिन्याभरात 1-1.5 महिन्यामध्ये चंदीगडच्या संदर्भात त्यांनी पोर्टलवर टाकलं की आम्ही कायदा आणतोय, आणि त्या पोर्टलवर लिहिलं की चंदीगड आता केंद्रशासित होईल. आता चंदीगड काय आहे तर हरियाणा आणि पंजाबची राजधानी आहे, परंतु चंदीगडचा कारभार कोण पाहणार? 2 राज्य तर पंजाबचे राज्यपाल पाहते. आता ते पंजाबकडनं काढून केंद्राकडे द्यायचं असं त्यांनी टाकल्याबरोबर उभा पंजाब आणि हरियाणा रस्त्यावर आले. खबरदार हात लावाल तर चंदीगडला. आनंदाची गोष्ट तिकडे एक होती बरं, बीजेपी पण याच्यात सामील होता. इथं बीजेपी वेगळी भूमिका घेते, ते राहिले. आणि म्हणून ती प्रादेशिक अस्मिता जपताना त्यांनी केंद्राला येऊ दिलं. मुंबईचा हा जो डाव आहे तो जर सक्सेस झाला असता, तो त्याच्यात यश आलं असतं, तर पुढचं पाऊल मुंबईकडे आलं असतं. बरोबर, हे लिहून ठेवा. ही यांच्या म्हणून यांच्या पोटात काय ओटात काय नाही, वेगळंच असतं. हे त्याचं उदाहरण मी तुम्हाला चंदीगडचं. पण या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमचा शत्रू भाजपच आहे केवळ, आणि 100% शत्रू हा शब्द बरोबर वाटतो, विरोधक भाजप विरोधक. आम्ही शत्रू ते मानतात, त्यांना तो योग्य आहे. हा प्रश्न त्यांना विचार, शत्रू ते शत्रूच मानतात आम्हाला, कारण संपवायचं आहे त्याला शत्रूला. मला एक सांगा, सत्ता आल्यानंतर तुमच्या समोरचे 5 महत्वाचे मुद्दे कुठले आहेत? माझ्या बहिणी माहिती मिळाली आणि माझ्या आकलना आणि ज्ञानाप्रमाणे मला स्वतःला व्यक्तिशः वाटणाऱ्या गोष्टी, त्यातल्या 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. त्या पहिल्या म्हणजे शिक्षण. जे तुम्ही अभ्यासक्रम मुंबई पब्लिक स्कूल केलाय त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. हे उच्च दर्जाचं शिक्षण गोरगरिबांच्या मुलांना कधीतरी विचार करावं. हे जे विभजनकारी विचारवाले आहेत ना, मुंबई महापालिका मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, उर्दू सगळ्या भाषांच्या शाळा चालवते हो, मुंबई महापालिका चालवते बरं का. त्या सगळ्या शाळेतल्या मुलांना सीबीएसई दर्जा, मराठी शाळा सगळ्या शाळेतल्या मुलांना सीबीएसई दर्जा शिक्षण झालं पाहिजे. म्हणजे पहिलं शिक्षण. दुसरं आहे पाण्याची व्यवस्था अधिक करण्यासाठी उद्धवजींनी जो प्रोजेक्ट घेतला आता, तो मोठ्या प्रमाणात 400 MLD पाणी जे तानसात आता उचलतो ते दररोज मिळेल असा प्रोजेक्ट त्यांनी आणलाय, आणि त्याला पूर्ण करतील.
आणि मुंबईकरांना पाण्याचा जो अजूनही आहे प्रश्न, जरी पाणी आज मिळतंय पण मुबलक मिळावं याची तरतूद ते करते. आणि सगळ्यात महत्वाचं अजून मला असं वाटतं, मुंबईची हॉस्पिटल्स त्यांच्या सुधारणा अजून म्हणजे अजून मोठी हॉस्पिटल बांधली पाहिजे. आणि ते अतिशय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचा केवढं तरी गर्व आहे बरं त्याचा. इतक्या मोठ्या प्रमाणात जर रुग्ण कुठे येत असतील तर सगळ्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात येतात. आणि सगळ्यात महत्वाचं, काही वेळेला काही चाचण्यांसाठी अतिशय माफक दर घेतला जातो, पण आम्ही त्या सगळ्या चाचण्यांचं खाजगीकरण केलं नाही, जे राज्य सरकारनं आता शासकीय हॉस्पिटलमध्ये सुरू केलं. हा तिसरा. चौथा, उत्तम वाहन व्यवस्था, बेस्टची जी व्यवस्था आहे मुंबईकरांना अतिशय चांगली मिळाली पाहिजे आणि ती वाढली पाहिजे. तिच्यासाठी तुम्ही अधिक प्रयत्न करायला पाहिजे आणि उत्तम रस्ते दिले पाहिजे. शेवटचा आणखी नाही, कचरा. तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. कचऱ्याचं विनियमन चांगलं झालं पाहिजे, ज्याच्या दुर्गंधीतनं रोगराई होत असते. आणि लोकसंख्या जी मुंबईची वाढत चालली आहे त्याच्या संदर्भात खरं तर वंदनीय शिवसेना प्रमुख तेव्हा म्हणाले होते मुंबईत प्रवेशच बंद करायला पाहिजे आता यापुढं. आणि मधल्या काळामध्ये आदरणीय उद्धवजींनी मी मुंबईकरी भूमिका घेतली होती, ती आता निव्वळ मराठी माणसाने घेऊन जमणार नाही. की मुंबई त्या सगळ्यांनी घेतली पाहिजे की तुम्हीच घुसमटाल. आज मुंबईत 51 लाख गाड्या आहेत. कल्पना आहे? प्रदूषणाचा मुद्रा दिल्लीत चालू आहे ना, आपल्याकडे पण 51 लाख गाड्या वाहत असतात. आणि मुंबई शहर हे असं आहे की त्याला विस्ताराला जागा नाहीये, फारसा रस्ते रुंदीकरणाला जागा नाहीये. असं तुम्ही सहज असं बघा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे असं सरळ रस्ता बघा, त्याला विस्तार कुठे करायला मिळतो? पुढे जरासा घाटकोपरच्या पुढे मिळतो, कारण ते गोदरेजचा भाग येतो तेवढ्या पुरता. बाकी इकडं मुंबईत काय तेवढंच आहे. आता तुम्ही दुसरा मुंबईचं डायमीटर व्यास म्हणूया आपण, त्या व्यासाचा विचार केला तर तुम्हाला कमी व्यासाची जागा दाखवतो किंवा ती आहे नरिमन पॉइंट ते गेटवे ऑफ इंडिया. अंतर बघा, शहर तिथं बॉटल नेक ज्याला इंग्रजी म्हणतात असं आहे एवढंस. मग जरा जरा पुढे गेला अगदी शिवडीपर्यंत गेलात तर शिवडी ते वरळी कितीसं मोठं अंतर आहे विचार करा. म्हणून शहराला स्वतःचा आकार कमी आहे, त्याच्यामध्ये हे सगळं उंच आकाशात जावं लागतं आता सगळ्यांना. पण ह्या झोपडपट्ट्या आणि खास करून मुंबईकरांसाठी घराचा जो मुद्दा घेतलाय तो मला अभिमान वाटणारी गोष्ट आहे. आणि साऱ्या मुंबईकरांना वाटलं पाहिजे की मुंबई महापालिकेच्या जागेवर मुंबईतील मराठी माणसांसाठी, गिरणी कामगारांसाठी, पोलिसांसाठी घरं बांधण्याचा जो संकल्प शिवसेना मनसे युतीच्या वतीनं घेतलेला आहे तो पूर्णत्वास केला पाहिजे. पण यापूर्वी माणूस मुंबईत राहायला पाहिजे. मुंबई महानगरपालिका साठी तुमचा असा अजेंडा जरी असला तरी यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं की मॉल्स गिरण्याच्या जागेवरती उभे झाले टोले जंग आणि मराठी माणूस कुठेतरी तिथे तुम्हाला सांगतो, दूर त्याच्यामध्ये गेला. आता जर तुम्ही इतिहास चाळायला गेलात तर तुम्हाला कळेल की फार चुकीची गोष्ट तेव्हा घडली. सरकार कोणाचं असू द्या, यांना बदलतं यांनी बदललं नाही. आता मला सगळं समजा त्यांनी चुका केल्या काँग्रेसने. 1/3 गडबड जी आहे ना, ती गडबड आहे. ती मुळात 1/3 जागा करताना त्यांनी एक वाक्य शेवटावे, 1/3 खुली जागा. स्ट्रक्चर जे आहे म्हणजे राहिली काय खुली जागा, गिरण्यांच्या आतमधले रस्ते, त्याच्या 1/3 मिळणार, त्याच्यात तुम्ही काय बांधणार? उलट त्या गिरण्यांच्या जमिनीवर केंद्र सरकारनं सुद्धा ही भूमिका घेतली पाहिजे. केंद्र सरकार या बाबतीत फार आडमुठी भूमिका घेते. म्हणजे मुंबईचा पूर्व किनारा असू द्या, त्या पूर्व किनाऱ्यावर मुंबई पोर्ट अथॉरिटी आहे, पोर्टर्स पूर्वी म्हणत होत्या, त्या पोर्टरच्या जमिनीवर हजारो झोपड्या आहेत. एका बाजूला पक्का घराचा वादा करता, त्या झोपड्यांचं पुनर्वसन करत नाही. बीडीडी चाळ घ्या ना, त्या बीडीडी चाळचा मुद्दा मी कित्येक वर्ष सभागृहात उचलतोय. शिवडी बीडीडी चाळ राज्य सरकार करतंय ना, कोणी खाजगी बिल्डर करतोय का? नाही ना. मग राज्य सरकार करतोय तर राज्य सरकारचाच बीडी चाळीचा प्रोजेक्ट आहे, त्यातलं शिवडी बीडी चाळीचा जागा देते तुम्ही करा ना. तुमची भूमिका कशी आहे ती बघा ना. ही दुटप्पी ह्याला विकास म्हणता ना तुम्ही? विकास भंपगिरी करून काय या झोपडपट्ट्यांना काय करणार ते सांगा. गिरणी कामगारांच्या चाळीच्या पडक्या आल्या त्यांच्या बाबतीत काय भूमिका घेतली सांगा. नाही सांगत ना. मग मराठी माणूस कसा ठेवायचा? बाहेर काढायचंच प्लॅन असतं त्यांचं. त्यांच्या डोक्यात वेगळी प्लॅन्स आहेत, लक्षात ठेवा. एमएमआरडी जे आहे ना, एमएमआरडीचा एरिया तिथं लक्ष द्या. तुम्ही मुंबई बंदराचा विकास करत नाही आणि तिकडं वाढवण करता का बरं? मुंबई बंदर जागतिक बंदर होतं. त्या बंदराचं डिसेंटिंग करणं, त्याला उबाळ काढणं, गाळ काढणं किती वर्ष बोंबलत नाही काढत. का करत नाही तुम्ही? मुद्दाम
काय एखादं अंतर जे उद्धवजींनी दिलं होतं ते नितीन गडकरी साहेबांनी पुढे नेलं होतं. नाही असं नाही करू दिलं. उलट त्यांनाच मंत्रिमंडळातून ते त्यांचं खातं काढून घेतलं त्यांच्याकडनं. ही तुमची दुटप्पी भूमिका आहे. मुंबईवर तुमचा आकस होता, आजही आहे. ती मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसांची मुंबई, उद्धव साहेब, राजसाहेब यांच्या हातात सत्ता देणं आणि मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही, त्याची नाळ तशीच घट्ट बांधून ठेवण्यासाठी उद्याच्या निवडणुकीत आमचं चिन्ह मशाल, इंजिन आणि तुतारीला भरघोस मतारी निवडून द्या, असं या माध्यमातून आपल्या माध्यमातून. खूप धन्यवाद. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांची मुलाखत कशी वाटली, त्यांचे मुद्दे तुम्हाला पटले का, त्या मुद्द्यावर तुमचं काही म्हणणं आहे का, हे आवश्यक आहे आणि हे तुम्ही प्रतिक्रियांमध्ये नोंदवा. याशिवाय नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर बटन दाबा, तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील व्हिडिओचे. खूप नमस्कार, पुन्हा एकदा धन्यवाद.